नमस्कार. सन 2005 पासून आजवरची जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीची 19 वर्षांची मोठी प्रतीक्षा आज संपलेली आहे. तसंच गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या 2 बेमुदत संपांना खऱ्या अर्थानं आज फळ आलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जुन्या पेन्शनच्या 1982च्या नियमातील बहुतांश तरतुदी असलेली नवीन योजना, ज्याला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असं म्हटलं जातं आहे, ही योजनेची आज घोषणा केली आणि याचा फायदा राज्यातील 8,27,000 नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. खरं तर या महिन्यामध्ये राज्य सरकारच्या बरोबर 3 मॅरेथॉन बैठका झाल्या. पहिली बैठक 6 फेब्रुवारी, मग 16 फेब्रुवारी आणि परवाच्या 26 फेब्रुवारीला खऱ्या अर्थानं या योजनेचा मसुदा शासनानं आपल्यासमोर ठेवला आणि त्यातील सहमती आणि असहमतीच्या मुद्द्यावर आपणही शासनाला आपलं मत कळवलेलं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली त्यापूर्वी आज दिवसभर विधान भवनामध्ये काटकर साहेब असतील, सरतापे साहेबांच्या बरोबर दिवसभर आम्ही विधान भवनामध्ये उपस्थित होतो आणि जुन्या पेन्शनच्या आजच्या घोषणेसाठी निश्चितपणे प्रयत्नशील होतो. मित्रांनो, ही जी पेन्शन योजना आहे ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं 10% अंशदान आणि शासनाचं 14% अंशदान असणार आहे आणि सेवानिवृत्तीनंतर हे 24% अंशदान पेन्शन फंडाकडं गुंतवल्यानंतर येणाऱ्या रक्कम आणि त्यातून कर्मचाऱ्याची 50% शेवटच्या वेतनाच्या 50%ची गरज पूर्ण करण्यासाठी कमी पडणारी रक्कम शासन टॉपअपच्या माध्यमातून नव्यानं भरणार आहे आणि कर्मचाऱ्याला मात्र 1982च्या जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे त्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतनाचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे. याचबरोबर कर्मचाऱ्याला महागाई दराप्रमाणे महागाई भत्ता म्हणजेच DA आता कर्मचाऱ्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. याचबरोबर या 30 वर्षांच्या सेवा ही फुल पेन्शन पात्र सेवा ही जी शिफारस समितीनं केली होती ती शिफारस शासनानं नाकारलेली आहे आणि आता कर्मचाऱ्यांना 20 वर्ष नियत सेवा वयोमानानुसार 20 वर्ष आणि 1982च्या नियत सेवा वयोमानाच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी आता कर्मचाऱ्यांना लागू असणार आहेत. त्यामुळे 20 वर्ष आणि अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही फुल पेन्शन मिळणार आहे. त्याचबरोबर 1982 प्रमाणे जो कर्मचारी नियत सेवा वयोमानानं निवृत्त होईल त्यालाही 50% शेवटच्या वेतनाच्या पेन्शन अशा पद्धतीचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्याचबरोबर कुटुंब निवृत्त वेतन हे आणि ग्रॅच्युटी हे जे 2 लाभ पाठीमागच्या संपाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले होते हे दोन्ही लाभ आता नव्यानं प्रस्तावित शासन निर्णयामध्ये घातले जाणार आहेत, जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारची संभ्रम अवस्था आता कर्मचाऱ्यांच्यामध्ये राहणार नाही. याचबरोबर या पेन्शनसाठी वेतन आयोग बदलल्यानंतर वेतन निश्चितीप्रमाणे पेन्शनमध्येही त्याचा परिणाम होणार असल्यामुळे त्याचाही लाभ आता कर्मचाऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे वेतन आयोगाचा लाभही या पेन्शनसाठी पात्र असणार आहे. त्याचबरोबर रजारोखीकरणाची जी कर्मचाऱ्यांना जी सुविधा होती ती एका साध्या पत्रानं दिली जात होती. त्या साध्या पत्राचा रजारोखीकरणाचा जो निर्णय आहे तो निर्णयही याच शासन निर्णयामध्ये घातला जाणार आहे. अशा साधारणतः 1982च्या जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे 7 लाभ आता कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. असं असलं तरी आपण पहिल्यापासून 1982च्या पेन्शन योजनेतील सर्व तरतुदींची जशीच्या तशी पेन्शन योजना मिळण्यासाठी आग्रही आहोत. आता मात्र आपल्याकडे 2-3 लाभ आहेत जे अद्यापही आपल्याला ते मिळालेले नाहीत किंवा त्याचा निर्णय होऊ शकलेला नाही. त्याच्यामध्ये पेन्शन विक्रीचा निर्णय असेल, त्याचबरोबर परतावा आणि विना परताव्याच्या अटीवर आपल्या गुंतवणुकीतील काही रक्कम वापरण्याची जी सोय आहे ती एक आपल्याला मिळणार नाही आहे आणि 10% जे कर्मचाऱ्याचं अंशदान आहे हे अंशदान कर्मचाऱ्याला व्याजासह त्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळी परत मिळावं ही जी आपल्या आग्रहाची मागणी आहे या आग्रहाच्या मागणीवर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. परंतु निश्चितच 1982च्या जुन्या पेन्शन योजनेतील 7 प्रमुख तरतुदींच्या अनुषंगानं मात्र आपल्याला लाभ मिळण्याचा मार्ग आजच्या घोषणेमुळं
आपल्याला मोकळा झालेला आहे. मित्रांनो, ही जी पेन्शन योजना आहे, या पेन्शन योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2024पर्यंत जो कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे त्याला एका महिन्यामध्ये विकल्प द्यावा लागणार आहे आणि जो कर्मचारी त्यानंतर रिटायर होणार आहे त्या कर्मचाऱ्याला विकल्प देण्यासाठी 6 महिन्याचा अवधी आता शिल्लक असणार आहे. आज जी घोषणा झालेली आहे, या घोषणेनंतर याचा प्रत्यक्ष शासन निर्णय, नियम हे सर्व तयार होण्यासाठी जुलै महिना उजाडणार आहे. परंतु या आजच्या निर्णयावर कोणताही परिणाम आचारसंहितेचाही होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा बदल सरकारमध्ये झाला तरीही याचा परिणाम आत्ताच्या या प्रस्तावित योजनेवर होणार नाही. ही प्रमुख बाब आपल्या सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बऱ्याच कर्मचाऱ्यांचं बऱ्याच कालावधीपासून मी ऐकतोय की NPSच्या माध्यमातून अमाऊंट एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे आणि त्यातून 50% रक्कम सहज देणं शक्य होणार आहे. किंवा काही जणांचं म्हणणं आहे की प्रस्तावित जी पेन्शन योजना आहे ती आम्हाला मान्य नाही. मित्रांनो, त्या सर्वांना NPSचा विकल्प खुला आहे. ते NPSच्या माध्यमातून त्यांच्या भविष्यासाठीचा निर्णय निश्चितपणे घेऊ शकतील. मात्र मी आजही आपल्याला सांगतो, आज जरी काही लाभांच्या बाबतीमध्ये आपण सहमती दर्शवलेली आहे आणि जे लाभ